आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आर्थिक वादावरून एकावर धारदार शस्त्राने वार, तरुण गंभीर जखमी। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून परतताना वाटेत अडवून केला हल्ला। सागर तानाजी गोसावी वय 27 याला खतीबनगर येथे रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर, हातावर, दंडावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। गांधी चौकी पोलीस ठाण्यातून घराकडे परत जात असताना हा हल्ला झाला आहे। सागर यांच्या वडिलांनी घर देण्यासाठी दिलेले 21 लाख रुपये परत मागितल्याने तानाजी शंकर गोसावी वय 55 राहणार मिरज या भंगार विक्रेत्यास मेहुना कुमार गोसावी व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली होती। यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। आज महात्मा गांधी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांना बोलावण्यात आलं होतं। यावेळी तानाजी गोसावी आणि कुमार गोसावी हे दोघे कुटुंबाच्या सोबत पोलीस ठाण्यात गेले। पोलिसांच्या समोर वाद झाल्यानंतर सागर हा घराकडे दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर हल्ला झाला आहे। प्रकाश गोसावी, पृथ्वीराज गोसावी, अर्जुन गोसावी अन्य दोघांनी मिळून सागर गोसावीवर हल्ला केल्याच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे। माझं नाव रोहित तानाजी गोसावी, मी राहणार कृष्णाघाट रस्त्याला। सदर आमची जागेविरुद्ध थोडीफार तक्रार होती। ती समोरची पार्टी कुमार भरत गोसावी, सुमन कुमार गोसावी यांनी आज सकाळी आम्हाला काल कळण्यास आलं की पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार आहेत आणि साहेबांचा फोन आलता पोलीस स्टेशनमधून, गांधी पोलीस स्टेशनमधून। तर सदर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर ती केबिनमध्येच आमच्या धक्क्याबुक्या थोड्याफार झाल्यात, साहेबांच्या समोर झालेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, ते आमचे डॉक्युमेंट्स आणायला गेलतो, सागरला पाठवून दिलतो घरी, त्याच कारणास त्यांनी पुढचं जे काही घटना झालेल्या आहेत सागरला मारल्यात। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।